नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत गोड चकुल्या. तर मी याच्या आधी तुमच्याबरोबर मसाल्यातल्या चकोल्या शेअर केलेल्या आहेत. आता बरेच दिवस झाले, त्याला 6-7 महिने झाले असतील. तुम्ही पाहू शकता तो जुना व्हिडिओ जाऊन माझ्या चॅनलवर. पण आज म्हणलं तुमच्याशी मी गोड चकुल्या शेअर करूयात. तर ह्या गोड चकुल्यानं माझी मम्मी माझ्या भावासाठी करायची, त्याला खूप आवडायच्या म्हणून. तर मग खूप छान लागतात, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडतील. तर मग ह्या गोड चकुल्या आपण कशा केल्या आहेत चला पाहूया. तर त्यासाठी ना मी इथं कणिक घेतलेली आहे. आता मला ना एकच मोठी चपाती लाटून एकाच चपातीच्या करायच्या आहेत चकोल्या. आता तुम्हाला किती चकोल्या करायच्या आहेत त्या हिशोबावर तुम्ही कणिक घेऊ शकता. तर इथे याच्यावर ना मी तर किंचितसं मीठ टाकलं, एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा. आता मला एका व्यक्तीसाठी करते म्हणून मी एका वाटीनं एक छोट्या वाटीनं वाटीभरच कणिक घेतली आणि छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकून ह्याचा घट्ट गोळा बनवून घेते. आपण पुरीला कसं पीठ मळतो ना तितकं घट्ट मळायचे, पुरीसारखं, पुरीच्या पिठासारखं. आणि एकच रोटी व्हावी, ह्याची एकच चपाती व्हावी एवढीच कणिक घेतलेली आहे मी. तर त्याचा घट्ट गोळा मळून घेते मी. तर आता ह्याचा घट्ट गोळा मळला ना, हा घट्ट गोळा आता थोड्या वेळ भिजून देऊया, एक 5 मिनटं. आता माझ्याकडे वेळ नाही, फक्त आपण आता गुळाचं पाणी तयार करूच तर हे 5 मिनटं भिजून देऊ. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 15 मिनटं भिजून द्या. उलटं जास्त वेळ भिजलेलं चांगलंच आहे, म्हणजे आपल्या त्या चपातीला चिरण्या जात नाहीत. माझ्या चपातीला नंतर चिरण्या गेल्या. मी 5 मिनटं भिजवलं, 5 पण मिनटं भिजलं नाही माझं. इथं मी कढई गरम केली गॅसवर, त्याच्यात 1-2 चमचे तूप टाकलं आणि त्या तुपात ना 1 ग्लास भरून पाणी टाकलं. आता आपल्या चकुल्या कमीत म्हणून मी पाण्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. आता तुम्हाला कणकीचं प्रमाण वाढलं की पाण्याचं पण प्रमाण वाढेल. तर आपल्या एकाच रोटीच्या चपातीला एवढं पाणी 1 ग्लास भरून पाणी बास होते. तर आता मी याच्यात ना, आता ज्या वाटीनं आपण कणिक घेतली होती ना त्याच वाटीनं एक अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी कणकीला अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. मग गोडीला एवढं बास होते आपल्या तेवढ्या कणकीला. तर आता हे गुळाचं पाणी आपलं उकळतं आहे, तोपर्यंत आपण ही ह्या गोळ्या कणकीची चपाती लाटून घेऊया, त्याला कोरडं पीठ लावून. तर तुम्ही पाहू शकता आपली कणिक जास्त वेळ भिजली नाही, 2-3 मिनटंच भिजली, त्याच्यामुळे आपल्या चपातीला अशा चिरण्या चाललेल्या आहेत त्या. पण काही हरकत नाही, तुम्ही पाहू शकता थोड्या चिरण्या गेलेल्याच आहेत त्या. तर तुम्हाला जर अशा चिरण्या नको वाटत असेल तर तुम्ही एक 15-20 मिनटाचं कणिक मळून ठेवू शकता. पण माझ्याकडे वेळ नव्हता तेवढा, सकाळची वेळ होती काही गडबडीची, लवकरच अगोदर चकुल्या करून घेतल्या, मला डब्बा करायचा होता नंतर म्हणून. तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे ना आपल्या चपातीला नंतर उलटण्याच्या साहाय्याने त्याच्या आपण चकुल्या तयार करून घेऊ. अशी तुम्हाला आता किती जाड, किती रुंद, किती पातळ हवे ना त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर मी अशा प्रकारे आता अशा साईजमध्ये त्याच्या चकुल्या कट करून घेत आहे. तर तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आता सर्व चकुल्या करून घेते. आणि तिकडं आपलं पाणी पण उकळायचं आहे, आणखीन गॅस बारीकच आहे. तर जास्त काही त्याचा पाक तयार करायचा नाही आपल्याला, फक्त ते गूळ विरघळला पाहिजे आणि पाणी त्याचं उकळलं पाहिजे एवढंच फक्त. आणि आपण नंतर त्याच्यात हे पण टाकणार आहोत, विलायची पावडर पण. तर तुम्ही पाहू शकता जाडीला किती झालेला आहे. तर तुम्ही याच्या जायफळ पूड ती टाकू शकता, पण हा एक जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे. त्या टायमिंगला काही विलायची पावडरसुद्धा माझी मम्मी टाकीत नव्हती, पण मी टाकलेली आहे. तूप आणि विलायची पावडर. मम्मी फक्त गुळाचं पाणी करायची, ते उकळलं की त्यात चकुल्या सोडायची. तर एक काहीतरी वेगळं म्हणून मी त्याच्यात छान लागतं असं अशी शायनिंग आली आणि इथे आपल्या चकुल्याला तुपानी आणि विलायचीनं फ्लेवर छान येतो, कलर वास चांगला येतो आपल्या चकुल्याला, म्हणून मी विलायची पावडर टाकलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं पाणी उकळलेलं आहे. आता त्या उकळत्या पाण्यात मी ह्या आपल्या चकुल्या टाकून देते. पाणी उकळून द्यायचं, जर पाणी न उकळता ते गुळाचं पाणी जर नाही उकळलं आणि तुम्ही जर चकुल्या टाकल्या ना तर त्या चकुल्याचा गोळा तयार होईल, असे चिकट होत्याल, सुट्ट्या सुट्ट्या चकुल्या होणार नाहीत आपल्या. तर आता ह्याला काही जास्त वेळ आपल्याला शिजून द्यायची आवश्यकता नाही, झाकण वगैरे पण टाकण्याची काही एवढी आवश्यकता नाही, कारण आपण आता फुल गॅसवर हे चकुल्या शिजवून देऊयात, म्हणजे ह्याचं पाणी पण थोडं कमी होईल, आटल, आणि त्या आपल्या चकुल्या पण चांगल्या शिजतील. तर मी आपल्या त्या गुळाच्या पाण्यातच आपल्या चकुल्या टाकलेल्या आहेत त्या. आणि एक बारीक गॅसवर, आता फुल गॅस आहे पण चांगलं उकळायला लागलं की नंतर थोडा गॅस मीडियम केला, बारीक पण नाही मीडियमच केला, आणि एक मीडियम गॅसवर ना एक 5-6 मिनटं शिजून दिल्या. तर तुम्ही पाहू शकता एक 6 मिनटातच आपल्या चकुल्या चांगल्या शिजलेल्या आहेत. मी एक अशी तोडून पण पाहिली होती, तर ती अशीच व्यवस्थित तुटली, कलर
कलर पण चेंज होतो आणि आपलं जास्त जाड नसतं त्याच्यामुळे उकळायला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. असं थोडं पाणी आटल्याने दिसलं कलर चेंज झालं की तुम्ही काढू शकता. तर मी आता गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यास त्याच्यात विलायची पावडर टाकलेली आहे. तर आता हे चांगली मिक्स करून घेते आणि एका डिशमध्ये काढते. तर गरम गरम खायला खूप छान लागतात. तुम्ही पाहू शकता की ते मस्त दिसत पण आहेत आणि खायला पण खूप छान झालेले आहेत. नंतर ज्यांना गोड पदार्थ खूप आवडतात त्यांना तर ह्या चकुल्या खूप आवडतील आणि पौष्टिक आहेत. गूळ कणिक खूप पौष्टिक आहे हे. तर मग तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मग कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.